नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज. विशेष बातमीमध्ये आपले स्वागत. मी विजय खवसे. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर अवश्य करा. जॉईन बटनवर जाऊन आमच्या चॅनलचे सदस्य बना आणि आम्हाला आर्थिक मदत करा. तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे. ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी ग्रंथाचे थाटात प्रकाशन. रविवारी देशपांडे हॉल येथे झाले प्रकाशन. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी ग्रंथाचे ऑनलाईन केले प्रकाशन. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खड़गे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉक्टर नितीन राऊत यांच्या ग्रंथाचे अनेकांनी केले कौतुक. बघूया थाटात झालेल्या ग्रंथाचे प्रकाशन. लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून आजच्या या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आजच्या काळाची प्रासंगिकता सूचित करणारा सोहळा आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय, याचा अतिशय आनंद आहे. धन्यवाद सर. उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, बहिणींनो आणि मातांनो, पहिल्या प्रथम मी इथे आपल्या सोबत प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आता ही जी काही एक सोय आहे ऑनलाईन उपस्थित राहणं, ही म्हणती तर सोय आहे म्हणा आणि नाही तर थोडंसं एक आळशीपणा पण आहे. साहजिकच आहे, मुख्यमंत्र्याला आळशीपणा परवडणारा नाहीये. आणि आज सुद्धा आता सुद्धा मी थोडासा एक रिवाज मोडून प्रथम शुभेच्छा देऊन आपली रजा घेणार ती एवढ्यासाठी की ह्या कार्यक्रमानंतर मला मुंबईत आणखी एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय आणि म्हणून सुरुवातीलाच मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे, मी आजपर्यंत अनेक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे, पण आजचं हे पुस्तक प्रकाशन थोडंसं आगळं वेगळं आहे. मी आगळं वेगळं एवढ्यासाठी म्हणेन की एक तर माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी नितीनजींनी डॉक्टर नितीन राऊत ही म्हणजे एकतर थोडंसं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे महाविकास आघाडीचं एक वेगळं रसायन तयार झालेलं गेल्या 2-2.5 वर्षापासून आणि त्या रसायनामध्ये मला हे सगळे लाभलेले जीवाला जीव देणारे माझे सहकारी आहेत. मी आगळे वेगळे एवढ्यासाठी म्हणतो की एक मला नक्कीच अभिमान आहे की माझ्या एका सहकार्याने अभ्यास करून एका महामानवाच्या विचारावरती लिहिलेले पुस्तक आहे. मी अभ्यास करून हा शब्द थोडासा जास्त जोरात एवढ्यासाठी म्हणेन, अनेकांचा समज असा असतो की राजकारणी म्हणजे राजकारण आणि अभ्यास हे दोन वेगवेगळ्या टोकाचे शब्द आहे. कारण राजकारणी म्हटल्यानंतर तो अभ्यास वाचेलच असं नाही. पण नितीनजी, तुम्ही हा समज खोटा करून दाखवला, त्याच्याबद्दल तमाम राजकारण्यांच्या वतीने मी तुम्हाला आज धन्यवाद देतो. कारण आता बरंचसं बोलायला लागलं की जुन्या आठवणी येतात, पण त्या सगळ्या त्या आठवणी तुम्हाला सांगत बसत नाही. आता नेमकंच बोलतो. एक तर दोन्ही विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नुसते महामानव असले तर त्यांना आपण दैवत मानतो. खरंच दैवत आहे. अशी माणसं किती वर्षांना एकदा जन्माला येत असतील हा विचार सुद्धा केला तरी त्याचा थांबपत्ता लागत. आणि काही काही माणसं अशी असतात किंवा आपण सर्वसामान्य माणसं अशी असतो की जन्म कुठे घ्यायचा, कुठे व्हावा हे कोणाच्या हातात नसतं. पण जन्माला आल्यानंतर एक आपण आयुष्याची वाटचाल करत राहतो. एक वाट आपल्याला दिसते, त्या वाटेने पुढे चालत राहतो. त्या वाटेमध्ये काय काय होतं, काय काय घडतं ते घडत असतं. पण बाबासाहेबांच्या इतकी माणसं अशी असतात की ती आयुष्याच्या वाटेवरती चालताना जरा थांबतात, विचार करतात की ही वाट नेमकी मला कुठे नेते, ही कोणत्या दिशेला वाट जाते,
खरंच त्या दिशेला जाण्यासाठी माझ्या आयुष्याची एकच वाट आहे का, की आणखीन काही दुसऱ्या वाटा आहे, मग ती मी अंगीकारू शकतो का? हा विचार करणं याला सुद्धा धाडस लागतं आणि विचार केल्यानंतर ती वाट अंगीकारणं हे महा मोठं धाडस ते बाबासाहेबांनी केलं म्हणून ते दैव. आज नितीजी तुम्ही जो पुस्तकामध्ये संपूर्ण एक विवेचन केलेलं आहे. बाबासाहेबांनी एक तर आपल्याला स्वातंत्र्याचा आता अमृत महोत्सव सुरू आहे, 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्या स्वातंत्र्य ज्या एका घटनेवरती टिकून आहे ती घटना बाबासाहेबांनी लिहिली. म्हणजे जी अजून 75 वर्ष जाईल पुढे अनेक वर्ष अनेक काय कायमचं ज्या घटनेने आपल्याला दिशा दाखवलेली आहे ती घटना लिहिण्याचं काम बाबासाहेबांचं, शिल्पकार आपण त्यांना म्हणतो, घटनेचे शिल्पकार. आणि बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा अथांग साधन. आता मुख्यमंत्री झाल्यापासून आणि त्याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगी बाबासाहेबांचे विचार आणि त्याच्यावरती अनेकांची मतं. बऱ्याचदा असं होतं की पुढे कसं जायचं आपण थोडंसं थबकतो, तेव्हा कुठे ना कुठेतरी बाबासाहेबांनी व्यक्त केलेलं मत नाहीतर विचार ते भाषणातलं असेल किंवा पुस्तकातलं असेल आपल्याला दिशा दाखवतो. आता सुद्धा जो तुम्ही घेतलेला विषय लोकसंख्येचा, म्हणजेच काय की केवळ बाबासाहेबांनी घटनाच लिहिली असं नाहीये, तर पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी हे सांगितलं की मार्गक्रमण करत असताना कुठे कुठे तुम्हाला काय काय अडचणी निर्माण होऊ शकतात, अडथळे निर्माण होऊ शकतात, ते अडथळे सुद्धा त्यांनी दाखवले. आणि नुसते अडथळे दाखवूनच ते थांबले नाही, तर त्या अडथळ्यांवरती त्यांनी उपाय सुद्धा सुचवलेले. पण आपण म्हणतो ना की लक्षात कोण घेत आहे, तसंच आहे. आज सुद्धा या पुस्तकामध्ये तुम्ही संपूर्ण एक विवेचन केलेलं आहे, नंतर त्याचा एक सारांश पण लिहिलेला आहे. हे कौतुकास्पद. आज के इस मंच पे पधारे हुए डॉक्टर केविन डी ब्राउन, प्रोफेसर, इंडियन यूनिवर्सिटी USA, और आज के इस जो किताब का अनावरण हुआ, मुख्यमंत्री जी के शुभ हस्त से श्री उद्धव बाला साहेब ठाकरे जी, लेकिन वो यहाँ रहते तो हम भी थोड़ा देख सकते थे, लेकिन नितिन राव जी ने उसका इंतजाम नहीं किया. ये वो आए नहीं, इसीलिए उन्होंने दुख प्रकट किया, और मैं उनसे मिला नहीं, इसलिए मुझे दुख हो रहा है. डॉक्टर सुखदेव थोड़ा जी और हमारे SC/ST के कोऑर्डिनेटर के राजू जी, तमिलनाडु के MLA और CLP लीडर कांग्रेस सेल्वा पेरुन्नाथंगी, और यहाँ पर पधारे हुए बहुत से नेतागण और बहुत से बाबा साहब अम्बेडकर के अभिमानी भी हैं, उनके बारे में जानकारी रखने वाले हैं. इसीलिए मैं ज्यादा कुछ कहने की आवश्यकता नहीं, ऐसा मैं समझता हूं. लेकिन डॉक्टर रावत जी का किताब इंग्लिश में है, इसीलिए मैं जो उन्होंने अपनी किताब में लिखी बातें हैं, मैं जैसा उन्होंने अंग्रेजी में लिखा वही मेरा भाषा में अंग्रेजी में लिख के लाया था. आणि तुम्ही मराठीतून सुरू केला आणि इंग्लिश मध्ये संपवला, म्हणून मला इंग्लिश मध्ये
बोलावं लागेल. त्याच्यानंतर काही शब्द मी हिंदीमध्ये आपले सांगतो. पण मी किती जरी बोललो किंवा सांगितलं तर ते तुमच्या पुढे कमीच आहे. कारण नागपूरचे लोक म्हणजे आमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरचं एक पवित्र स्थान आहे. आणि त्या पवित्र स्थानामध्ये तुम्ही लोक जन्मलात, जन्म घेतलात, कार्य केलात, अनेक चळवळी केला. त्याचा फायदा केवळ नागपूरला नाही, महाराष्ट्राला नाही, साऱ्या देशाला झाला. आणि आताच तुमच्या पुढे जे प्रोफेसरने सांगितलं की डॉक्टर केविननी की बाबासाहेब आंबेडकरनी काय केलं आणि त्यांचे काय तत्वज्ञान आहे, त्याचा प्रचार ते आफ्रिकन कंट्रीजमध्ये आणि अनेक युनिव्हर्सिटीमध्ये ते करत आहेत आणि ते प्रचार करत आहेत. हे फार मोठी गोष्ट आहे. ज्यांना फायदा झाला ते कमी बोलतात, पण ज्यांना याच्याबद्दल बाबासाहेबच्या एक जे प्रयत्नामुळं सगळं काही मिळालं ते कमी बोलतात. असं डॉक्टर केविन जे ब्राउन आहेत, हे जे प्रचार करतात सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून मी आपलं भाषण जे इंग्लिश पुस्तकामधून सांगितलेलं आहे, काही पॅरेग्राफ, काही चॅप्टर्स मी आपल्या पुढं ते इंग्लिशमध्ये सांगतो. आणि आता सांगितलेलं आहे की ह्याचा अनुवाद हिंदी आणि मराठीमध्ये करा असं सांगितलेलं आहे. बहुशा त्यावेळेला तर मला एक कॉपी मिळेलच नक्की. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळं हे डिले झालं. मग माझ्यामुळं संपूर्ण डिले असेल तर त्याची जबाबदारी मी घेतो, मला क्षमा करा. आता काय त्यांनी पुस्तकात लिहिलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात मी इंग्लिशमध्ये आपल्या पुढे ठेवतो. खास करून आय एम थँकफुल टू डॉक्टर नितीन रावत फॉर इन्व्हाइटिंग मी टू दिस book releasing function. I am honored to be the chief guest of ceremony to launch his book before this August gathering. Dr. Nitin Kashinath Rawat needs no introduction. Born in a poor Dalit family of Nagpur, Maharashtra, he is a well-known politician and social activist from Maharashtra. He is currently serving as a cabinet minister in Maharashtra Vikas Agadi government. He has several books to his credit and he also obtained doctorate by writing the books also. His socio-political struggle started at a very early stage of his life. Dr. Rawat overcame all the hardships by the day. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा घेऊन येईल एक विशेष बातमी. तर बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवर विविध बातम्या बघण्यासाठी www.whnews.in वर भेट द्या. धन्यवाद.